नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सलमान. भारताच्या लोकशाही इतिहासात आजचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कारण देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग कार्यकाळाच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, आणीबाणीचा भारत आणि नव्या शतकातील भारत या तीन वेगवेगळ्या काळांना आकार देणाऱ्या तीन व्यक्तिमत्वांचा हा प्रवास आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि देशाचे पहिले पंतप्रधान बनले पंडित जवाहरलाल नेहरू. जवळपास 4398 दिवस देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आधुनिक भारताचा पाया घालण्याचा प्रयत्न केला. मोठी धरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, वैज्ञानिक संशोधन आणि IIT सारख्या शैक्षणिक संस्था आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा त्यांनी विशेषतः महत्त्व दिले. मात्र नेहरूच्या कार्यकाळात त्यांच्यावर टीकाही झाली. 1962च्या भारतीय चीन युद्धातील पराभव, काश्मीरचे प्रश्न आणि काही आर्थिक धोरणांच्या विरोधकांनी त्याच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले. नेहरूनंतर भारतीय राजकारणात उदय झाला तो एका प्रभावी आणि कठोर नेतृत्वाचा. त्या होत्या इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांनी 4070 दिवस देशाचे नेतृत्व करताना बँकेचे राष्ट्रीयकरण, राजघराण्याचे विशेष अधिकार संपवले आणि 1971च्या भारत पाकिस्तानी युद्धामधील विजयामुळे भारताची जागतिक प्रतिमा अधिक मजबूत केली. बांगलादेशच्या निर्मितीत भारताने बजावलेली भूमिका आजही त्यांच्या मोठ्या राजकीय यशापैकी एक मानली जाते. पण त्यांच्या कारकिर्दीवरही सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे 1975 मधील द इमर्जन्सीमुळे. आणीबाणीच्या काळात नागरी स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा टीका आजही त्यांच्यावर केली जाते. आणि 2014 मध्ये भारतीय राजकारणाचे एक नवे पर्व सुरू झाले, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान. आज 10 जून त्यांच्या कारकिर्दीचा एक नवा अध्याय लिहिला जाणार असून सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेल्या नेहरूंचा विक्रम मोदी आज मोडणार आहेत. त्यांचा 4399 दिवसाच्या कार्यकाळात मोदी यांनी विकास, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील भारताची प्रतिमा यावर भर दिला. वस्तू व सेवा कर लागू करणे, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, कोविड काळातील लसीकरण मोहीम तसेच पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. त्याचबरोबर कलम 370 रद्द करणे, राम मंदिर उभारणीसाठी मार्ग मोकळा होणे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणातील आक्रमक उपस्थिती यामुळे त्यांचे नेतृत्व चर्चेत राहिले आहे. मात्र मोदी सरकारवरही बेरोजगारी, महागाई, सामाजिक ध्रुवीकरण आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्तेबाबत विरोधकांकडून टीका होत आहे. नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी हे तीन नेते तीन वेगवेगळ्या काळ आणि तीन वेगवेगळ्या विचारसरणी. नेहरूंनी राष्ट्रनिर्मितीचा पाया घातला, इंदिरा गांधी यांनी केंद्रीकृत आणि निर्णायक नेतृत्वाची छाप सोडली, तर नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताची आणि जागतिक मंचावरील प्रभावी भारताची प्रतिमा उभा करण्याचा प्रयत्न केला. आज नरेंद्र मोदी नेहरूंचा सलग कार्यकाळाचा विक्रम मागे टाकत असले तरी इतिहासात प्रत्येक नेत्याच्या मूल्यमापन केवळ कालावधीवर होत नाही, तर त्यांनी देशाला दिलेल्या दिशा, निर्णय आणि परिणामावर होत असते. भारताच्या लोकशाहीचा हा प्रवास नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत आणि इंदिरा गांधींपासून नरेंद्र मोदीपर्यंत हा केवळ सत्य इतिहास नाही, तर बदलत्या भारताचा इतिहास आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी. धन्यवाद.